होतोय. एक एकच कुस्ती ती होणार. संग्राम शेळके रांजणगाव लाल काशो विरुद्ध पवन पवार शिरूर निळा काशो. तयार राहा. शुभम काळे निमोनी लाल काशो विरुद्ध श्रेयस होळकर निळा काशो. ओपन झाल्यावर दोन दोन कुस्ती आपण घेणार आहोत. या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं ही शिरूर तालुक्यातील कुस्ती टिकवण्याचं ज्यांनी काम केलं आणि गेली 35 वर्ष आदरणीय ही कुस्ती शिरूर तालुक्यातली टिकावी म्हणून जिल्हा कुस्तीगीर संघटनेशी आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेबरोबर तालुक्यातील प्रतिनिधी म्हणून ज्यांनी काम केलं ते गुरुवर्य आदरणीय आबासाहेब धुमाळ गुरुजी या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेत. आबांचं या ठिकाणी केंदूर ग्रामवासियांच्या वतीनं व तालुक्यातील तमाम कुस्तीगीरांच्या वतीनं शौकीनांच्या वतीनं मनापासून सहर्षाचं स्वागत. पहिलवान आबासाहेबजी धुमाळ आपलं केंदूर नगरीमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. विनंती असेल मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. अक्षयजी साकोरे आपलं ही मनपूर्वक स्वागत. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उद्योजक बापूसाहेबजी साकोरे आपण उपस्थित झालात. या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं शिरूर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं सहर्ष स्वागत. वारे वाह त्याची सांड पकडून पहा. आक्रमक झालाय पहिलवान. 8-3 लाल 8 निळा 3. सादलगाव विरुद्ध मांडवगान. पृथ्वीराज विरुद्ध यशवंत. केंदूर नगरीचे पोलीस पाटील सतीजी गावडे विनंती असेल आपण मुख्य शिवम व्यासपीठावर दरेकर. यावं. शिवम या कड्याजवळ. शिवम दरेकर सनसवाडी लाल काशो. सनी थोरात रामलिंग निळा काशो या पटकन. पोलीस पाटील सतीशजी गावडे विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. पैलवान मुकेशजी सुपेकर आणि उपस्थित सर्व मान्यवर शिरूर कुस्ती स्पर्धेच्या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं आपलं मनपूर्वक सहर्ष असं स्वागत. सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेबजी थिटे आपण या ठिकाणी उपस्थित झालात. मनपूर्वक सहर्ष स्वागत. अजून एकच आणि संपलेल्या कुस्तीमध्ये लाल काशोम पृथ्वीराज होळकर सादलगाव विजय. एकच कुस्ती पुकारल्यात ओपन 4 वेळा.